माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्यानंतर बुधवार 16 जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली। कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली। जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांना दिले। स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेली माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत आहे। मुंबईच्या हृदयात वसलेली ही ऐतिहासिक शिप बिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे आधुनिक युद्धनौका, फ्रिगेट्स आणि पाणबुडीसारख्या महत्त्वाच्या संरक्षण साधनांची निर्मिती केली जाते। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या कंपनीचा ताबा घेतला आणि आता ती संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली आहे। त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्धनौकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माझगाव डॉकचे नाव देशभरात आदराने घेतले जाते। पण देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र अद्यापही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। परमनंट आणि कॉन्ट्रॅक्टर कामगारांमधील असमतोल, पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी तसेच कामाच्या स्थैर्याची कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर माझगाव डॉक कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन रिटायर्ड नेव्ही यांची भेट घेतली। भेटीदरम्यान माझगाव डॉकच्या वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार चान यांच्यासह अनेक अनुभवी कामगारांशी खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चा केली। कामगारांच्या अनेक समस्यांवर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। वर्कर्सना परमनंट करण्याचा विषय, वैद्यकीय सेवा, पेन्शन योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। अनेक जुने प्रलंबित विषय देखील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। आज माझगाव डॉक हा जो देशासाठी जहाजं बनवणारी, पाणबुडे बनवणारी ही कंपनी आहे। वर्षानुवर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे। शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते। कामगारांचे अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नांसंदर्भात त्यांचे जगमोहन, त्यांची सीएमडी आहेत, रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत, त्यांच्याशी आज बैठक झाली। कामगारांचे विविध प्रश्न होते, महिलांचे प्रश्न होते, त्याचबरोबर फिक्स्ड टर्म कामगारांचे प्रश्न होते, परमनंट कामगारांचे प्रश्न होते, मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होती। अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली। बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेले सुद्धा, त्याचं इम्प्लिमेंट्स लवकर होईल। आणि यांच्या पण काही अडचणी आहेत की ही शासनाची कंपनी आहे, परंतु आज जे शिप बनवणं असेल, पाणबुडे बनवणं असेल, त्यावेळी यांना सुद्धा ते टेंडरमध्ये जावं लागतंय। शासनाचे एवढे कर्मचारी आहेत, आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून आहेत, परंतु प्रायव्हेट बिडर त्यामध्ये येत असल्यामुळे, कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे इकडे काम थोडं कमी झालेलं आहे। आम्ही त्यांना सुद्धा शब्द झालेला आहे की याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि त्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काम तुम्ही कंपल्सरी ज्या नियमात आहे तुम्ही काम दिलं पाहिजे, तरच ही कुटुंब जगणार आहेत। आणि टेक्निकल स्टाफ आहे। आपल्या माझगाव डॉक ही जी काही कंपनी आहे ते जगामध्ये इतिहास आहे की स्किल वर्कर म्हणून या ठिकाणची जी काही कामगार आहेत, जे काही टेक्निशियन्स आहेत, त्यांना न्याय द्यायला पाहिजे। या दृष्टीने आज या ठिकाणी बैठक झाली, खूप पॉझिटिव्ह बैठक झाली आणि नक्कीच कामगारांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। परवाना, नोंदणी किंवा व्यावसायिक परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या 20 बाईक टॅक्सी चालकांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने ठाण्यात कारवाई करत 50,000पर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे। या ऑपरेशन दरम्यान अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक वाहन नोंदणी, प्रवासी विमा संरक्षण नव्हते। बेकायदेशीररित्या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून प्रवासी उचलणाऱ्या या दुचाकी चालकांमुळे कायदा, सुरक्षा आणि वाहतूक शिस्त धोक्यात आली होती। नागरिकांकडून सातत्याने तक्रारी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष
वायुवेग पथक तयार करून कारवाई राबवली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. या कारवाईनंतर बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी ॲप्समधून स्वतःचे वाहन हटवल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच अधिकृत पद्धतीने नोंदणी व परवाना घेऊनच प्रवासी सेवा द्यावी, अन्यथा अजून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. परवान्याशिवाय प्रवासी सेवा देणे हा कायद्याचा भंग असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक विमा नसतो, खाजगी वापरासाठी नोंदलेली असते, त्यामुळे अपघात झाल्यास विमा कंपनी जबाबदारी घेत नाही, अशी माहिती हेमांगिनी पाटील यांनी दिली. ठाण्यातील रिक्षा युनियनने या कारवाईचे स्वागत केले आहे. बाईक टॅक्सी चालक बिनधास्तपणे प्रवासी नेत होते, त्यांना ना परवाना होता ना नियम, त्यामुळे प्रामाणिक वाहन चालकांचे मोठे नुकसान होत होते, असे एकता रिक्षा चालक मालक सेनेचे सचिव सतीश भोसले यांनी सांगितले. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर येथील आनंदनगर भागातील ऋतू एन्क्लेव्ह या गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना झाडावरील पक्ष्यांची घरटी खाली पडून 36 पिल्लांचा मृत्यू झाला. काही घरट्यातील अंडी पडून ती फुटली, तर जखमी अवस्थेत असलेल्या 20 पक्षी आणि त्यांच्या पिल्लांना वाचविण्यात पक्षीमित्रांना यश आले. दरम्यान संकुलाने नेमलेल्या खासगी ठेकेदारामार्फत झाडांची छाटणी सुरू होती आणि या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. एकूणच हा परिसर निसर्ग संपन्न परिसर आहे. या ठिकाणी वृक्षांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात. यामुळे अनेक जण या भागात वास्तव्यास आले आहेत. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून अपघात होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून शहरातील वृक्षांच्या छाटणीची मोहीम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली होती. तर पालिकेच्या सूचनेनुसार गृहसंकुलांच्या आवारातील वृक्ष फांद्यांची छाटणी संकुलामार्फतच करण्यात येते. अशाच प्रकारे घोडबंदर येथील आनंदनगर भागातील ऋतू एन्क्लेव्ह या गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना पक्ष्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याने पक्षीमित्रातून संताप व्यक्त होत आहे. तर याबाबत ठाणे महापालिका वृक्ष प्रतिकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता संकुलामार्फत वृक्षांच्या फांद्यांची छाटणी सुरू असताना पक्ष्यांची घरटी पडून त्यात पिल्लांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार गंभीर असल्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी डॉक्टर विवेक वडके, इथं स्थानिक रहिवासी आहे. काय नेमका प्रॉब्लेम या ठिकाणी? सोसायटीने ठेकेदाराला काम दिलं होतं झाड तोडण्याचं, पण ज्या वेळेला पक्षी झाडावरती होते हे कुठेतरी दुर्लक्ष केले गेलेलं, त्यामुळे ही घटना घडली. हा, ती चूक असेल, मान्य करतो, चूक असेल ती. त्याची दुसरी बाजू अशी आहे की इथे जी लोक राहतात त्यातल्या बहुसंख्यांना त्यांच्या विष्ठेचा प्रचंड त्रास होतो. विष्ठा असते ती ते श्वासाला त्यांच्या घातक आहे. कबूतर असतील किंवा अशा प्रकारचे, म्हणजे हा नेमका कुठला पक्षी मला माहित नाही, पण साधारण त्याच प्रकारची आहे. त्याच्याबद्दल म्युन्सिपाल्टीकडनं पण महापालिकेकडनं पण येतात. आता कबूतरखाना जो बंद करायला सांगितला होता त्याचं कारण ते सोसायटीने हे कारण देऊन काय पत्रव्यवहार महापालिकेकडे केलं होतं? मला त्याची कल्पना नाही, मी फेडरेशनच्या समितीवर नाही आहे. पण हे लक्षात घ्या की आता सरकारने मुंबई महापालिकेला जे कबूतरखाने बंद करायला सांगितले होते त्याचं कारण तेच होतं की त्याची जी विष्ठा असते त्याचा प्रचंड मनुष्याला दम्याचा त्रास होतो आणि त्याच्यावर आजही औषध नाही. माणसं खंबून मरतात. वृक्ष तोडली गेली त्याचं महत्वाचं कारण हेच आहे का जे तुम्ही सांगता? नाही, वृक्ष तोडले गेले तर झाडा येतात, त्या इमारतीमध्ये शिरतात, त्याचा त्रास आहे. त्यामुळे ती नेहमीची पद्धत आहे आपली की त्या फांद्या छाटायच्या मग ते वाढतात. त्याच्या कसं हा वृक्ष, हे जे वृक्ष आहेत बहुतेक सगळे हे गुलमोहरचे आहेत आणि त्या फांद्या मजबूत नसतात, त्या थोडा वारा कडकड पडतात, त्यामुळे ते कापणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे नेहमीची दरवर्षी आपण ते कापतो. म्हणजे पक्षी आहेत म्हणून कापला असं काही मला तर वाटत नाही. मी फेडरेशन समितीवर नाहीये, पण असं मला वाटत नाही. कारण पक्ष्यांची अडचण सोसायटीवाल्यांना होते. हो, त्याची विष्ठा जी आहे त्याचा प्रचंड वास असतो, त्यांनी दम्याचा त्रास होतो. हे विविध स्तरावर मान्य गेलेलं आहे. ते येऊन कुठले प्राणी आणतात, कुठले मासे आणतात आणि ते टाकतात, ते सडतात इकडे. पाऊस पडत असताना सडलेल्याचा प्रचंड सगळ्यांना त्रास आहे. ही वस्तुस्थिती आहे. काका आपलं नाव? डॉक्टर विवेक वडके. कुठे राहता काका? इथेच राहतो, सह्याद्री सोसायटीमध्ये राहतो, ऋतुंजयमध्येच राहतो.